अकाली मृत्यू रोखणारा महामृत्युंजय मंत्र कसा निर्माण झाला? अद्भुत कथा. प्राचीन काळी मृकुंडो नावाचे एक महान ऋषी आणि त्यांची पत्नी मरुदमती राहत होते. ते दोघेही निस्सीम शिवभक्त होते, परंतु त्यांना अपत्यप्राप्तीचे सुख नव्हते. संततीसाठी त्यांनी भगवान शिवाची कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपावर प्रसन्न होऊन भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांनी ऋषींना 2 पर्याय दिले. एक पुत्र जो अत्यंत बुद्धिमान, तेजस्वी आणि धार्मिक असेल, पण त्याचे आयुष्य केवळ 16 वर्षांचे असेल. दुसरा पुत्र जो दीर्घायुषी असेल, पण तो मूर्ख आणि दुर्गुणी असेल. मृकुंड ऋषींनी बुद्धिमान आणि तेजस्वी पुत्राची निवड केली. काही काळानंतर मरुदमतीने एका अत्यंत तेजस्वी पुत्राला जन्म दिला, ज्याचे नाव मार्कंडेय ठेवण्यात आले. मार्कंडेय बालपणापासूनच अत्यंत ज्ञानी आणि शिवभक्त होते. जसे जसे ते मोठे होऊ लागले, तसतसे त्यांच्या आईवडिलांची चिंता वाढू लागली. जेव्हा मार्कंडेय 16 वर्षांचे होणार होते, तेव्हा त्यांच्या पालकांनी अत्यंत दुःखी होऊन त्यांना त्यांच्या अल्पायुष्याबद्दलचे सत्य सांगितले. आपला मृत्यू जवळ आला आहे हे समजल्यावर मार्कंडेय घाबरले नाहीत. त्यांनी पूर्णपणे भगवान शिवाला शरण जाण्याचा निर्णय घेतला. ते एका मंदिरात गेले आणि त्यांनी महादेवाची आराधना सुरू केली. याच काळात आपल्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी आणि महादेवाला प्रसन्न करण्यासाठी मार्कंडेय ऋषींनी स्वतः एका अत्यंत प्रभावी मंत्राची रचना केली. तोच हा महामृत्युंजय मंत्र. शिवलिंगाला मिठी मारून ते रात्रंदिवस या मंत्राचा जप करू लागले. मार्कंडेयांच्या वयाची 16 वर्षे पूर्ण झाल्यावर यमदूत त्यांचे प्राण घेण्यासाठी आले, परंतु शिवलिंगाजवळ बसलेल्या आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करणाऱ्या मार्कंडेयांच्या तेजापुढे यमदूत उभे राहू शकले नाहीत. अखेर खुद्द मृत्यूची देवता यमराज तिथे आले. त्यांनी मार्कंडेयांवर आपला यमपाश दोरखंड फेकला, पण तो पाश मार्कंडेयांसोबतच थेट शिवलिंगालाही जाऊन पडला. भगवान शिवाच्या प्रतीकावर पाश पडल्यामुळे शिव प्रचंड क्रोधित झाले. त्याच क्षणी शिवलिंगातून भगवान शिव त्यांचे अत्यंत भयंकर कालांतक, काळाचाही काळ रूप धारण करून प्रकट झाले. भगवान शिवाने क्रोधाने यमराजावर प्रहार केला आणि त्यांना मागे हटण्यास भाग पाडले. माझ्या परमभक्ताचे प्राण घेण्याचा अधिकार कोणालाही नाही, अशी गर्जना महादेवाने केली. यमराजाने भगवान शिवाची क्षमा मागितली. त्यानंतर महादेवाने मार्कंडेय ऋषींना केवळ जीवदानच नाही, तर त्यांना चिरंजीवी म्हणजेच कायम जिवंत राहण्याचा आशीर्वाद दिला. ज्या मंत्राच्या सामर्थ्यामुळे मार्कंडेयांनी मृत्यूवर विजय मिळवला, तो महामृत्युंजय मंत्र संपूर्ण विश्वासाठी अमर झाला. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची कृपा लवकर प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे शिवरात्रीच्या रात्री जे शिवभक्त महामृत्युंजय मंत्राचा जप करतात, त्यांच्यावरील सर्व संकटे, आजारपण आणि अकाली मृत्यूचे भय भगवान शिव दूर करतात. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितींसाठी आपल्या भक्तिविजय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.